हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। काल आपण 7व्या अध्यायातील 30 नंबरच्या शेवटच्या श्लोकाचा विचार चालू होता आणि त्यावर असणाऱ्या माऊलींच्या ओव्या मला आदिभूत अधिदेव यांच्यासह आणि आदियज्ञासह जे मला जाणतात ते मरणकाळीसुद्धा, मरणाच्या वेळीसुद्धा मला विसरत नाही असं भगवंत बोलतात। साधिभूतादिदैवं मा साधियज्ञं च ये विदु प्रयाणकाले अपीच माम ते विदुरीयुक्त चेतसः। प्रयाणकाळी शब्द वापरलेला आहे आणि प्रयाणकाळ शब्दाचा अर्थ आहे शेवटचा काळ। त्याला मृत्यू न शब्द वापरलेला नाही, मृत्यूकाळी असा शब्द वापरलेला नाही। प्रयाणला परत येणं असतं। प्रयाणामध्ये काय असतं? प्रयाणामधून हा देह सोडून ब्रह्मतत्वाशी एकरूप होणं असतं, म्हणून प्रयाण शब्द वापरलेला आहे। त्यामध्ये माऊलीने त्याच्यावरती भाष्य करताना फार सुंदर भाष्य केलेलं आहे। जिही साधिभूता माते प्रतीतीची नेहाते धरुणी अधिदैवाते शिवतलेगा जया जाणीवेची वेगे मी अधियज्ञ दृष्टी रेगे ते तनुचिनी वियोगे विरह नव्हती। भगवंत माऊली बोलतात की ज्यावेळी देह सोडायचा आहे, ज्यावेळी हा संसार सोडायचा आहे, त्यावेळी सुद्धा त्या फार मोठ्या महादुःखानं किंवा संसाराच्या विरहानं, आपल्या जवळच्या माणसांच्या विरहानं त्याला दुःख होत नाही। तनुचिनी वियोगे विरही नव्हती। एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरता ही चित्ता युगांत नव्हे। एखाद्याला जेव्हा मरण समय येतो त्या आयुष्याचे सूत्र बिघडता, म्हणजे आयुष्याची दोरी सुटली असतात, आता आपण मरणार या भीतीने सर्व प्राण्यांची गोंधळ उडतो, धांदल उडतो। एखाद्या वेळी पण स्पष्ट दिसते, पण एखाद्या वेळी दुसरीचे मरण पाहून सुद्धा मरणाऱ्याच्याही चित्ताला युगप्रलयाचे दुःख होत नाही का? माऊली बोलतात दुसऱ्याचं मरण पाहून सुद्धा त्याला केवढं मोठं दुःख होत असेल याचं वर्णन कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की मृत्यूसमयी होणारी जी दुःख आहेत ती दुःख जीवाला सुटत नाहीत। जोपर्यंत शरीर म्हणून मी धारण करतो तोपर्यंत शरीर वेदनात्मक दुःख, आप्तजन संबंधाचं मोहात्मक दुःख, पाप स्मरणात्मक दुःख, भावी चिंतेचं दुःख, त्या सगळ्या दुःखांना सामोरं जावं लागतं। ही सगळी जर दुःख सुटायची असतील किंवा त्यातून संपायची असेल तर काय करायला पाहिजे? मग त्याच्यावरती उपाय संसाराची आसक्ती जिवंतपणीच टाकली पाहिजे, म्हणजे मरणसमयी त्या जीवाला दुःख होणार नाही। म्हणून माऊली इथं बोलतात की आयुष्याची दोरी तुटताना किती मरण प्राय अशा यातना होत असतील, त्याला एवढ्या यातना होतात। शेजारी जी बघायला बसलेले आहेत त्यांनाही यातना होतात। यावरून लक्षात येतं की त्या जाणाऱ्याला किती यातना होत असतील, वेदना होत असतील। आणि त्याचाच विचार माऊलीने या ओवीमधून मांडलेला आहे। 183 नंबरची ओवी आपण बघूया। परी नेनो कैसे पैगा जे जडून गेली माझी अंगा ते प्रयाणीची आलग बघा न सांडतीची माते। आता अगोदर दुःखांचं वर्णन केलेलं आहे, आयुष्याची दोरी तुटल्यानंतर होणाऱ्या त्रासाचं वर्णन माऊली करतात
पण आयुष्य म्हणजेच मृत्यू, हा मृत्यू शरीराचा आहे असं ज्यानं जाणलेलं आहे, जो भगवंताच्या सेवेमध्ये ज्यानं आयुष्य घालवलेलं आहे, ज्यानं आपला अनुसंधान कधी भगवंताशी तोडलेलं नाही, असे जे आहेत त्यांचं वर्णन माऊली या ओळीमध्ये करतात. परी नेनो कैसे पण, म्हणजे मलाही काही सांगता येत नाही. ज्ञानी भक्ताच्या मरण प्रसंगी कसं होतं ते काय कळत नाही. त्यांनाच माहिती ज्ञानी व्यक्तींना की त्यांचं मरण. परंतु जे ज्ञानी भक्त माझ्या स्वरूपाशी चिकटून गेलेले किंवा एकरूप झालेले आहेत, जे जडूनी गेली माझी अंगा, जे माझ्याशी एकरूप झालेले आहेत, ते प्रयाणाची या लगबगा न सांडितीची माते, हे मरणाच्या गडबडीत देखील मला सोडित नाहीत, मला विसरत नाहीत. अगोदर वर्णन करताना म्हटलेलं आहे की एवढा मोठा भूतांची उमटे खडाडता, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता, भयंकर असा गोंधळ, भयंकर अशी धांदल उडते. पण या धांदलीमध्ये सुद्धा जो मला विसरत नाही, तो माझ्याशी एकरूप झालेला जो असतो, माझ्या आश्रयानं सगळं आयुष्य त्यानं जगलेलं असतं. तो संसाराच्या आश्रयानं जगत नाही, तो नातलगांच्या, वस्तूच्या, धनसंपत्तीच्या आश्रयानं जगत नाही, तर तो जगलेला असतो आयुष्यभर तो भगवंताच्या आश्रयानं. आणि म्हणूनच भगवंताशी एकरूप झाल्यामुळं त्याला त्या दुःखाची अजिबात कल्पना येत नाही किंवा ते दुःख जाणवतही नाही. ते जळून गेले माझी अंगा म्हणतात, ते प्रयाणाची या लगबगा न सांडितीची माते. जर असं असेल तर ते आयुष्यभर ज्यांनी यासाठी केला होता अट्टहास, देव आयुष्यभर अट्टहास केला, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबा जे बोलतात ते त्या दृष्टीनं बोलतात की आयुष्यभर ज्यांनी साधना केली आणि भगवंताच्या आश्रयानं जगले, त्यांना भगवंताशी एकरूप झाल्यामुळं मरणसमयी यातना होत नाहीत, याचं वर्णन सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भगवंताशी एकरूप झालेले त्यांनाही दुःख होत नाहीत. ह्या गोंधळात, मरणाच्या गोंधळात सुद्धा गोंधळ उडलेला असतो. जे वायू असतात, पंचवायूचा गोंधळ झालेला असतो. पापात्मक, सगळं पापात्मक जे आहे ते आठवायला चालू झालेलं असतं, त्या गोंधळामध्ये असतो. मी काही आयुष्यभर केलं नाही की ज्यामुळं माझं यातना जातील, अशी काही केलेलं नसतं, त्याचाही गोंधळ असतो. पण या सगळ्या गोंधळाकडे तो दुर्लक्ष करतो, कारण तो भगवंताशी एकरूप झालेला असतो. म्हणून मग विचार सांगितलेला आहे की सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर मृत्यू समयीचं आहे. आणि मृत्यू समय ज्याला व्यवस्थित सांभाळता आला तो श्रेष्ठ दर्जाचा साधक होतो. तो जीवनमुक्त असो नाही तर नसो, पण ज्याला मृत्यूचा समय साधला तो श्रेष्ठ दर्जाचा साधक आहे, सत्पुरुष आहे. नचिकेतानं सुद्धा प्रश्न विचारताना यमदेवांना प्रश्न विचारला की मृत्यूचं रहस्य सांगा म्हणून सांगितलं. आणि मृत्यूचं रहस्य सांगताना नचिकेताला यमदेवतांनी आत्मज्ञानच सांगितलं. कारण मृत्यूचं रहस्य आणि मृत्यू समय जो आहे तो आत्मज्ञानाशिवाय ती घडी साधता येत नाही. ज्याला आत्मज्ञान आहे, जे जीवनमुक्त झालेले आहेत, त्यांनाच मृत्यूच्या समयी सावधानतेनं आपला प्राण सोडता येतो. ते जातात, त्यांना नेलं जात नाही. आणि आम्हाला नेलं जातं, आमची जायची इच्छा नसते. विचार केला तर लक्षात येतं, मला शरीर सोडावंसं वाटत नाही, पण मला कोणतरी ओढून घेऊन जात असतं. म्हटले नाही की जे आयुष्याचे सूत्र बिघडता, आयुष्य संपलेलं असतं आणि त्याला नेत असतं. कारण मी काय माझ्या देहाशी तादात्म्य पावलेला असतो, त्यामुळे देह जाताना मला कोणतरी ओढून न्यायला लागले माझ्या ह्या सुखापासून. यामुळं आकांत कृतांताचं दुःख, म्हणजे कृतांत म्हणजे प्रलय काळ जणू काय आला की काय असं मला वाटत असतं. कारण मी देहाशी जोडलेला असतो आणि देहापासून मला तोडून नेताना ज्या यातना होतात त्या यातना भयंकरच असणार आहेत. पण भगवंत म्हणतात, ज्याने देहापासून स्वतःला अगोदर सोडून घेतलेलं आहे त्यांना कशा यातना होतील. ज्याने जिवंतपणाने देहावरची आसक्ती संपवलेली आहे, हा देह माझा नाही, देह मी नाही, या दोन्ही भ्रांतीतून जे बाहेर पडलेले आहेत त्यांना मरणसमयी काय यातना होतील. आणि ज्याने देह तादात्म्य सोडलं त्याला भगवंताचंच काही ऐक्यता किंवा एकता, एकरूपता प्राप्त झाली.
म्हणजे भगवंताशी एकरूपता प्राप्त व्हायला मला कामासक्ती आणि देहासक्ती या दोन गोष्टींचा त्याग करावा लागेल, तोही जिवंतपणे. माऊली तेच सांगतात, नेनो कैसे पैगा. या ज्ञानी भक्तांचं कसं होते काय लक्षात येत नाही, पण त्यांना मात्र मरणसमयी माझ्याशी एकरूप झाल्यामुळं या यातना प्रयाणाची या लगबगा न सांडतीची माते. मला अजिबात विसरत नाही ते. शेवटच्या क्षणापर्यंत जाताना मला विसरत नाही, त्याचं वर्णन केलेलं आहे. विचार करायला गेलं तर हा मृत्यू नावाचा ह्या आयुष्याच्या नाटकातील शेवटचा अंक असतो. हे जर लक्षात आपण जर घेतलं तर आयुष्य हा एक नाटकच आहे. त्यामध्ये बालपण आहे, तरुणपण आहे, वृद्धपण आहे आणि चौथा अंक ज्याला आपण म्हणतो अत्यंत महत्त्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे या देहातून बाहेर पडणं आहे. आणि या देहातून बाहेर पडायला आनंदानं जगला असेल तर आनंदानं देह सोडेल, पण जर रडत रडत जगला असेल तर रडत रडतच जावं लागेल. कारण मृत्यूच्या समयी सगळी धांदल असते, सगळी भूतं केतं कदाचित दिसत असतील, यमदेवतेचे दूत आसपास फिरताना दिसत असतील, म्हणून घाबरगुंडी उडालेली असते, घाम्याघूम झालेली असतात. काय सुचत नाही, काय ऐकू येत नाही, काय बोलता येत नाही, काही पाहता येत नाही, कसला विचार करता येत नाही. पण ज्याने आयुष्यभर साधना केलेली असते त्या साधनेचं फळ म्हणून शेवटचा वेळ जी आहे, शेवटचा जो क्षण आहे, तो त्याला सांभाळता येतो. म्हणून नाटकातील शेवटचा अंक म्हणलेला आहे मृत्यू आहे. म्हणून आपण हे नाटकच सगळे आहे, पण नाटक असलं तर मरणं हे सुद्धा नाटक वाटलं पाहिजे ना. जगणं ज्याला नाटक वाटलं त्याला मरणं सुद्धा मिथ्या वाटायला लागेल. कारण माझा देहाचा मृत्यू होईल, माझा मृत्यू होणार नाही. मी कधीच मरत नाही, मी सतत असलेला आहे, मी नेहमी आहे, अशी जाणीव त्याच्या अगोदर झालेली असते. म्हणून ज्यानं देहाशी आणि संसाराशी ज्याचं तादात्म्य नाही ते अंतःसमयी अजिबात अविचल होत नाहीत, चंचल होत नाही त्यांचं चित्त. ज्यांनी आपलं तादात्म्य सोडून टाकलंय संसाराशी, देहाशी तादात्म्य नाही. ओढून घेणाऱ्या गोष्टी कोणत्या सांगा ना, मला खेचणाऱ्या गोष्टी कोणत्या? ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे देह आणि संसार. संसार म्हणजेच देह, देह म्हणजे संसार. पण देहादी संसार असा शब्द वापरतात संत त्याला. देहादी संसार म्हणजे माझ्यापासूनच संसाराला सुरुवात होते आणि त्यामुळं देहाशी आणि संसाराशी जगाशी असणारी माझी नाळ जी आहे ती नाळ तुटतच नाही लवकर. आणि तुटत नसल्यामुळं त्याला खेचून आणावं लागतं. यमदूत असतात ते तोडतात त्या नाळेला, आणि तोडेपर्यंत ज्या वेदना होतात त्या वेदनेमुळं तो व्याकुळ होतो, कासावीस जीव त्याचा होतो. जाताना प्राण सोडताना तळमळतात लोक, ओरडत असतात, आळोखे फिळोखे देत असतात, कारण ती नाळ तुटतच नाही. आणि तोडणारे कोण असतात माहितीये का? ते यमदूत असतात. ते काय दयाळू नसतात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ही अगोदरच आपण तोडून घेतली सद्गुरूंच्याकडून, संतांच्याकडून, माझ्या चिंतनानं, माझ्या मननानं, माझ्या नामसाधनानं ही नाळ मी तोडून घेतली. कशाशी जोडलेली आहे नाळ? माझी देहाशी आणि संसाराशी जोडलेली आहे, नातलगांशी जोडलेली आहे, माझ्या प्रॉपर्टीशी जोडलेली आहे. ही नाळ म्हणजे आसक्ती आहे. जेव्हा ही आसक्ती तोडलेली असेल त्यावेळी प्रयाण काळी सुद्धा मला भगवंताचीच आठवण राहील. कारण भगवंताच्याच आठवणीमध्ये, स्मरणामध्ये ज्यानं आयुष्य काढलं त्याला शेवटचं स्मरण सुद्धा भगवंताचंच असेल ना. विचार केला पाहिजे की मरणाच्या समयी आपल्याला ती घडी सावधानतेनं सांभाळता आली पाहिजे. म्हणून अगोदरच देहाशी असलेलं माझं नातं, कारण देह खरा नाही आणि त्याच्याशी माझं नातं एवढ्या जन्मापुरत आहे. पुढच्या जन्मात, मागच्या जन्मात याच्याशी माझा संबंध नव्हता, याच जन्माशी आहे. या देहाशी संबंधित नसणारी जी नाते आहेत ती फक्त माझं शरीर आहेत म्हणून नाते आहेत. शरीर नसेल तर नात्याला अर्थच राहत नाही, नाती पण शिल्लक राहत नाहीत. आणि शरीर तर नाशवंत आहे, मग नाती कशी शाश्वत असतील, असं चिंतन सतत करत राहिलं पाहिजे. मग आपली देहाशी असलेली नाळ तुटून जाईल. संसाराशी असलेलं ममत्व आहे ते ममत्व संपून जाईल. आणि ममत्वाने अशी आसक्ती सुटाल्यानंतर मी काहीतरी करतो, मी जगतो, हा अहंकार जो आहे तो अहंकार सुद्धा संपून जाईल. भगवंताच्या आश्रयाशिवाय ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत. सतत म्हणून भगवंताचं आश्रित मानावं, त्याचा सेवक
त्याचा गुलाम बनवून आपण त्याची सेवा करावं. मी संसारात जन्माला आलो, की संसारात जन्माला आलो ते देण्यासाठी, कशाची तरी सेवा करण्यासाठी, काय प्राप्त करण्यासाठी नाही. कारण काहीच प्राप्त करता येत नाही, काय आणलं नव्हतं, काय प्राप्तही करता येत नाही आणि जाताना नेताना येत नाही. या सगळ्या गोष्टीचं जर चिंतन आपण जर रोज करायला लागलो तर माझं काय गेलंय असं म्हणायचं, रडायची काही गरज नाही. कारण माझं काय नव्हतंच, मुळात कोणीच काय नसतं. समोरच माझं एखादा तरुण मुलगा जायला लागलाय, मृत्यूचा समय आहे त्याचा, पण विचार केला पाहिजे त्याचा मृत्यू त्याच्या प्रारब्धानं व्हायला लागलेला आहे. त्याला मी आणलेलं नाही, या संसारानंच मला दिलेला होता. त्या संसारातून तो सोडून जातो. एक दिवशी मलाही असं जायचं आहे, त्यामुळे त्याच्या मृत्यूचं मला जी होणारी जी दुःख आहे ती मलाही कमी होतील. माझ्याही बाबतीत मी तसाच विचार करावा की मला एक दिवशी हे सगळा पसारा सोडून जायचा आहे. माझ्या डोळ्या देखत हे सगळं बघत बघत मला जायचं आहे. किती अवघड गोष्ट असेल बघा. कल्पना केली की लक्षात येतं. हे जमावलेलं सगळं भांडवल जे आहे, हे भांडवल सोडताना अगदी मरणप्राय अशा यातना ज्या आहेत, अळूक पिळवके देणं, कासावीस होणं, रडत राहणं, आपल्याला बोलता येत नाही म्हणून रडावंसं वाटतं, ऐकू येत नाही म्हणून रडावंसं वाटतं, माणसं ओळखता येत नाहीत म्हणून रडावंसं वाटतं. या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचा एकमेव मार्ग कोणता असेल तर जिवंतपणी आपली चांगली स्थिती असताना सुस्थितीमध्ये या देहाच्या तादात्म्यातून सुटायचं. देह माझा नाही, हा देह झिजणारा आहे, हा देह मरण पावणारा आहे, अमर नाही, मी अमर, मी मरत नाही, एकदा कळलं पाहिजे. भगवंत माझ्या सोबत आहे, त्यामुळे मला मृत्यूचं भय नाही असं वाटलं पाहिजे. म्हणून भगवंताला सोबत घ्यावं. तो अमर आहे. कसा आहे तो? अमर आहे. तो अमृतत्व आहे. मग मला कसं मरण देईल तो? माझा देह जाईल. देह कसा आहे? वासाची जीर्णाने नवाने द्या, म्हणजे वर्णनच केलेलं आहे की तो कसा आहे. एखादी साप जशी एखादी कात टाकतो किंवा एखादा मनुष्य जुना शर्ट, फाटलेला शर्ट काढून टाकतो आणि नवा शर्ट परिधान करतो, तसा देह गेल्यानंतर मला नवीन शर्ट परिधान करायला मिळणार आहे असा त्याचा अर्थ आहे. मला नवीन देह प्राप्त होणार आहे. नवीन देह प्राप्त करायचा आनंद असावा की जुना फाटलेला देह, जीर्ण झालेला देह टाकण्याचं दुःख असावं. जरासं चिंतन केलं की आपल्या लक्षात येईल, जीर्ण झालेलं आहे, वापरलंच ना, आता टाकून द्यावं. कशाला पाहिजे ते? का? टाकून दिल्यानंतर मला नवीन मिळणार आहे, नवीन देह मिळणार आहे. भले आपल्याला जर मुक्ती नाही मिळाली तर नवीन देहाची प्राप्ती होणार आहे ना. मग या नवीन देहाच्या प्राप्तीचा आपल्याला आनंद असायला पाहिजे. जुन्या देहाच्या टाकतानाचं मृत्यूचं दुःख असता कामा नये. पण हे केव्हा कळेल? शरीर हे एखाद्या शर्टासारखं आहे. शरीर हे सापाच्या कातीसारखं आहे. कात टाकल्यामुळं सापावर काय परिणाम होत नाही. साप उलट आणि तकतुकी तशी त्याची काया होते ती कात टाकल्यानंतर. माझी तशीच काया मला अनुभवायला येणार आहे. आता पडलेले दात, पिकलेले केस, न ऐकता येणारे कान टाकून देऊया आणि ऐकायला येणारे कान, नवीन दात, नवीन केस येणार आहेत, त्याचा आनंद मानला पाहिजे ना. म्हणून दुःख मरणाचं नसावं. म्हणून दुःख मरणाचं नसावं यासाठी काय करायला पाहिजे? शरीराच्या तादात्म्यातून सुटायला पाहिजे आणि संसाराच्या बंधनातून हळूहळू स्वतःला काढलं पाहिजे बाहेर. त्याच गोष्टी मला ओढतात ना. ज्या गोष्टी मला ओढतात, विवेकानंदांचं वाक्य आहे, आपण अनेक वेळा चिंतनात घेतला असावं ते मागे सुद्धा. विवेकानंद बोलतात, ज्या गोष्टी तुला ओढतात ना, ओढता आहेत, त्या ओढणाऱ्या दोरीलाच तू पकडून बसलास आणि त्यामुळं तुला जी हिसके बसतात ना, ती दोरीला तू पकडल्यामुळं. वर्णन करतात, दाईन इज द ओनली हँड्स दॅट होल्ड द रूप दॅट ड्रॅग्स यू, असं वाक्य आहे ते. तुझंच ते हात आहेत की ज्या रोपाला पकडून बसल्यात की जे रोप तुला खेचतात म्हणजे काय? दुःख देतात, यातना देतात, त्यालाच तू पकडलंस. ज्यांच्यामुळं दुःख होते त्यालाच आपण पकडतो. ज्या मुलाबाळांना दुःख होते त्यांच्याच आसक्तीमध्ये आम्ही आहे. ज्या प्रॉपर्टीमुळे दुःख होतं त्यालाच धरून बसतोय मी, तेच बोचतं मला आणि बोचणाऱ्याच गोष्टी मी माझ्याजवळ ठेवतो. जर मी असंच करायला लागलो तर बोचतोय म्हणून तक्रार कशाबद्दल करतो? योग्य वेळी त्या गोष्टीवर जे असणारी मालकीपणा तो जर टाकून द्यायला आपण सुरुवात केली तर ते जाण्याचं जे दुःख आहे ते दुःख आपल्याला कधीच सतावणार नाही. मग ते संसारातली पदार्थ असू देत,
किंवा नातलग असू देत किंवा आपला देह असू दे, कुठल्याही लेवलला आपण जो आमचा प्रमाद चालतो ना, हे देह, हे संसार, हे नातलग एवढ्यापुरतंच आपलं चाललेलं असतं सगळं. हे चाललेलं एकदा जरा हळूहळू जर सोडायला चालू केलं तर त्या देह तादात्म्यातून आपण सुटू, संसाराशी असलेलं तादात्म्य सुटेल आणि अंत समय आनंदाचा करता येईल. सगळे संत आनंदानं जे देह सोडला, आनंदानं जगले होते, म्हणून आनंदानं देह सोडण्याचं त्यांच्याकडं सामर्थ्य होतं. माझ्याकडे ती शक्ती येत नाही, कारण मी जगलोच नाही आनंदानं. प्रत्येक क्षण आनंदाचा अनुभवता आला पाहिजे. दुसऱ्याबद्दल असणारा द्वेष, मत्सर, असूया, ईर्ष्या, तुलना या गोष्टी मी टाकायला लागलो तर मला आनंदाचा अनुभव यायला लागेल. नंबर 2, मी जे काय प्राप्त करतो, जे मला मिळतं ते सगळं मला प्रारब्धानं मिळतं. प्रारब्ध संपल्यानंतर ते सोडायलाच पाहिजे. प्रारब्ध संपणं म्हणजे शरीर सोडायला लागणं. शरीर हेच प्रारब्ध आहे. वास्तविक शरीराचा आणि प्रारब्ध ही 2 गोष्टी अजिबातच नाही आहेत. शरीर जे मला मिळाले ते प्रारब्धाने मिळालंय. मग या सगळ्या सोडताना गोष्टी जर आपण विचार करायला लागलो तर हळूहळू ह्या गोष्टी मला सोडायला का त्रास व्हावा. बरं, हे सोडायचंच आहे, कोणतरी माझ्याकडनं हिसकावून घेणार आहे ना, तत्पूर्वी ते दिल्यामुळे किती आनंद होईल सांगा. एक म्हणजे आपल्या हातून गेलं आणि त्याची जी हे करावी लागत होती, काळजी करावी लागत होती, ती संपली. नंबर 2, मी दिलं म्हणून दानाचं पुण्य मला मिळालं. आणि नंबर 3, त्या गोष्टी माझ्या आहेत, मी कमवल्यात, ही जी भ्रांती आहे ती भ्रांती पण निघून जाते. हे चिंतनाचे सगळे विषय आहेत बरं काय, आणि आपल्याशी फार निगडीत आहे. ज्ञानेश्वरी माझ्याशी बोलते, माझ्या प्रपंचाशी बोलते, माझ्या देहाच्या संबंधाशी बोलते. ती तत्वज्ञान सांगते, ते देहाचं सांगते. हे जगण्याचं तत्वज्ञान आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. म्हणून असाच विचार करावा की मरणसमयी पूर्व आयुष्यात काहीतरी केलेलं असतं ते ना, त्याचा त्यांनी सराव केलेला असतो. म्हणून मृत्यूचा सराव करावा. एक दिवशी समजावं मी मरण पावलं, मला कोणतरी उचलून बांधून घेऊन जायला लागलेले आहेत, असा विचार कधीतरी मनात पडावं. स्वप्नवी अशी पडावे. त्यामुळे एक वेळ असं होतं की या देहाबद्दल असणारी जी आसक्ती आहे ती संपून जायला चालू होते. हे जिवंत असताना प्रयोग करावे लागतात बरं का. याला रंगीत तालीम म्हणतात. ज्यावेळी नाटकाचा मुख्य प्रयोग असतो त्यावेळी 100 रंगीत तालीमी कराव्या लागतात त्या नाटकाला. नाटक करणारे जे किंवा भूमिका करणारे जे नटनटे आहेत त्यांना याचा अनुभव आहे. 100 त्याचे डायलॉग असे पाठांतर करावे लागतात, म्हणावे लागतात, अभिनय करावा लागतो. सगळं खोटं असतं. नाटकही खोटं आहे, पण नाटकही खोटं आहे. ते नाटक खरं वटवायचं असेल, खोटं नाटक खऱ्या पद्धतीने सादर करायचं असेल तर अगोदरच्या तालमी ज्या आहेत, रंगीत तालमी ज्याला आपण म्हणतो, त्या तालमी आणि त्याचा सराव झाला पाहिजे. आणि तो सराव कोणता असेल तर ही गोष्ट आहे, हे माझं नाही असा सराव केला पाहिजे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. शरीर माझं नाही, नंतर हे संसारातले पदार्थ माझे नाहीत आणि नातलग माझे नाहीत, याचा रोज सराव केला पाहिजे. म्हणून पूर्व आयुष्यात त्यांनी रंगीत तालीम केलेली असेल तर शेवटच्या अंकामध्ये जो अंक जो म्हटला आपण मगाशी, नाटकातला 4था अंक मृत्यू आहे. कारण अगोदर बालपण गेलं, तारुण्य गेलं, वृद्धत्व गेलं. आता शेवटच्या अंकामध्ये कशी भूमिका वटवतो आपण, फार टाळ्या घेतल्या पाहिजेत. आपण शेवटची भूमिका वटवताना टाळ्या घेतल्या पाहिजेत. मीच टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि या टाळ्या वाजवायला माझ्याकडं ज्ञानेश्वर माऊली उशाला पाहिजेत. तुकोबा येऊन माझ्या पायथ्याला बसले पाहिजेत. भगवंत येऊन तिथंच खुर्चीवर बसला पाहिजे माझ्याकडे बघत बघत बघत. आणि त्यांच्या आठवणीमध्ये, माऊलींच्या ओवीच्या गुणगुण्यामध्ये तुकोबांचं अभंग म्हणत म्हणत हे डोळे जर झाकणार असतील तर यासारखं शेवटचा अंक सगळ्यात मोठा कोणता असेल सांगा बघू. सगळ्यात मोठा चांगला अंक कोणता आहे तर मृत्यूचं सादरीकरण. हे मृत्यूचं सादरीकरण आपल्याला करण्यासाठी अगोदरची तालीम आपल्याला करावी लागेल. अगोदरची तालीम का, हा घात होणार आहे म्हणून. महात्मा गांधी प्रवासाला निघाले होते आणि प्रवासाला जाताना जहाजातून प्रवास होता. बरेचसे सगळे त्यांचे कर्मचारी तिथे होते, काही होते. आणि महात्मा मध्येच त्या एक कॅप्टननी अनाऊन्समेंट केली, मोठं वादळ झालेलं आहे, सर्वांनी तयारीत राहा. तयारीत राहा म्हणजे काय, घाबरू नका वगैरे, तयारीत राहा. नंतर एक 5 मिनिटं गेल्यानंतर म्हणले, आता वादळ शांत झालेलं आहे, आता तुम्ही निवांत बसा. पुन्हा एकदा थोड्या वेळानंतर परत कॅप्टननं पुकारलं, वादळ झालेलं आहे, निवांत शांत तयारीत राहा.
नंतर म्हणतात वादळ शांत झालं, आता निवांत बसा. 3, 4, 5 वेळा झाल्यानंतर महात्मा गांधी ते चिडले त्याच्यावरती आणि म्हणते काय 5-5 मिनिटाला पुकारताय, कुठं वादळ नाही काय नाही आणि उगाचच पुकारताय वादळ झाले वादळ झाले. तर ते कॅप्टन म्हणाले महात्मा गांधींना, वादळ वगैरे काही नाही, पण वादळ झाल्यानंतर जी तयारी करायला पाहिजे त्या तयारीसाठी आम्ही आमची जो क्रू आहे म्हणजे जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाला तयार राहण्यासाठी सावध राहण्यासाठी सूचना म्हणून ते पुकारत असतो. म्हणजे ती रंगीत तालीम आहे. जर खरंच वादळ झालं तर गडबडून जाता कामा नये. इथं म्हणलं ना, भूतांची उमटे खडाडता, अचानक आता मृत्यू जरा आला तर गोंधळ उडून जाईल, यातायात होईल. म्हणून त्यासाठी मृत्यूची पूर्वतयारी म्हणजे रंगीत तालीम असली पाहिजे. आणि रंगीत तालीम शब्दाचा अर्थ आहे मी देह नाही, देहासंबंधी माझं काही नाही, मी काही आणलं नव्हतं, मी इथं जे आहे ते इथलं आहे, त्यामुळे मी इथून जाताना काही घेऊन जाणार नाही. मी आत्ता सोडण्यामध्ये जो आनंद आहे तो चिकटून राहण्यामध्ये नाही. चिकटून राहिल्यामुळे त्याच्याबद्दलची चिंता वाढते, त्याच्याबद्दलचे त्याला सांभाळावं लागतं, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्याच्यापेक्षा मनातून काढून टाकलं आणि लांबून उभा राहून एखाद्या द्रष्ट्यासारखा साक्षी भावानं जर प्रपंचाकडे आपण बघायला लागलो, जैशी स्थिती आहे तैशा तुपरी राहील, कौतुक तुप आहे संचिताचे. संचिताचं कौतुक बाहेर उभा राहून पाहता आलं पाहिजे आपल्याला, पण आपण त्याच्यातच घुसळतो. मग कौतुक कसं पाहता येईल सांगा बघू. त्याच लाटेमध्ये काटावर असणाऱ्या माणसांना पोहणारी माणसं जी असतात ना, किंवा एखादा बुडणार आहे तो बुडणारा कळत असतो, पण बुडणाऱ्याला बुडतच आपण आहे अशी जाणीव असते. गंमतशीर गोष्ट आहे, कारण तो पाण्यात असतो आणि काठावर असणारा निवांत बाजूला बघत असतो. साक्षी भावानं जेव्हा आपण प्रपंचाकडे आणि सुखदुःखांच्याकडे पाहतो, मान अपमानाकडे पाहतो, तेव्हा त्याच्याबद्दलची समत्व वृत्ती तयार होते. आणि म्हणून माऊली म्हणतात, हे जे माझे जे आहेत ना, हे सगळे जे आहे ते माझ्या आश्रयानं माझ्याशी एकरूप होतात. माझ्याशी एकरूप झालं की त्यांचा देहाशी आणि संसाराशी असलेलं तादात्म्य संपूनच जातं. त्यामुळे ते रिकामे झालेले असतात. मग त्याला सोडायचं कुठं राहिलेलं असतं का? मृत्यूच्या समयी जे सोडावं लागतं, सोडायची कंपल्शन असतं. आम्ही जातो ना, जीव सामान्य माणसं आमच्यासारखे आहेत, ह्यांच्यावर कंपल्सरी ते सोडावं लागतं. आणि साधू संत इच्छेनं सोडत असतात. हा इच्छेनं देह सोडणं आणि कोणीतरी माझ्याकडून हिसकावून घेणं यामध्ये ताटातूट असते. काल आपण एक विचार कालच्या चिंतनामध्ये घेतलेला होता, तुटलेलं फळे रडत असतं, पण देठापासून पिकलेलं फळ अलगद सुटत असतं. हे अलगद सुटणे ना अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच माऊली बोलतात, झडझडून वहिला आणि वहिला म्हणजे अलगद बाहेर पड. कोणाचा त्रास होईल, मग त्यासाठी पिकायलाच पाहिजे. मग पिकणं म्हणजे काय करणं, साधनेची परिपक्वता झाली पाहिजे. मागच्या चिंतनात आपण बघितलेला आहे की त्याच्यातला रस जो आहे, ब्रह्मरस जो आहे, तो ब्रह्मरस पीत पीत जगलो पाहिजे. काही वर्ष आपण प्रारंभाचे भोग सुद्धा ब्रह्मरसाबरोबर घेतले पाहिजेत. त्यावेळी त्या भोगाबद्दल असणारं काही वाटत नाही. कडवटपणा असतेच ना, बरेच वेळा आपण लिंब वगैरे खातो, पण गुळाबरोबर खाल्ला तर लिंब खाल्लेल्याचं काय वाटणार नाही आणि गुळाचा आस्वाद सुद्धा घेता येतो. ब्रह्मरसाबरोबर प्रारब्ध भोगणं अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. ब्रह्मरस तर प्राप्त केलेला आहे, पिकलेलं फळ आहे साधनेचं, आणि या साधनेबरोबर तो ब्रह्मरस पितो. पण कडवट गोष्टी सुद्धा कडवट वाटत नाहीत, नंतर आहेतच भोग, ते संपणार नाहीत. नाती गोते आहेत, हा संसाराचा पसारा आहे आणि माझ्या शरीराच्या वेदना आहेत. या सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. पण कडवटपणानं का, आनंदानं जायचं. रडत रडत का, हसत हसत घ्यायचं. जर ह्यासाठी तितिक्षा ठेवली तर कशी तितिक्षा येईल? आगमा पायू अनित्यम तान तितिक्षस्व भारत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. हे सगळं शीतोष्ण पदार्थ मान अपमान अनुभवायला मिळतात मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. इंद्रियांचा त्या विषयाचा संयोग झाल्यामुळे होतं. पण या संयोगातूनच आपल्याला, पण त्यासाठी मग काय करा? माऊली म्हणतात ते अगमापाव्य आहे. भगवंत बोलतात अनित्य आहे. मग काय कर? तितिक्षस्व भारत. अर्जुना तितिक्षा कर. तितिक्षा म्हणजे ते सहन कर. आणि सहन कर मागणं सहन करतोय असंही वाटणार नाही. ते रोजच चालू असणार आहे राडगडग, आणि माझा आनंदाला धक्का लागणार नाही. मृत्यूच्या समयी भगवंताला धरणं फार महत्वाचं आहे असं माऊली म्हणतात. म्हणून
तो जो आहे तो माऊली म्हणता नेनो कैसे पैगा ते जडून गेले माझी अंगा, ज्याने मलाच पकडून ठेवलेलं आहे ते प्रयाणाची या लग बघा न सांडतीची माते. शेवटच्या क्षणी का सोडतील सांगा बघू देवाला ते, ज्याने आयुष्यभर देवाला पकडून ठेवलेलं आहे, नामानं पकडून ठेवलं, ध्यानानं पकडून ठेवलं, तत्वचिंतनानं पकडून ठेवलेलं आहे. त्यांचं चिंतन भगवंताचं आहे, त्यावेळी भगवंताजवळच तो असतो. ज्यावेळी नाम घेत असतो त्यावेळी नामानं त्याला पकडलेला असतो, तो नामानं भगवंताजवळच असतो. जो ध्यान करत असतो त्याला पाहत असतो, त्यामुळे तो त्याच्या जवळच असतो. सदा सर्वदा देव सन्निध आहे, सन्निधच आहे तो. पण सन्निध असलं तरी त्याचा अनुभव येत नाही मला, कारण मी नामच घेत नाही त्याचं, मी त्याचं ध्यान करत नाही, त्याचं तत्वचिंतन करत नाही. तो आहे कसा, ब्रह्म तदविदू वर्णन केलेलं आहे. त्या ब्रह्माला जाल, अध्यात्माला जाल आणि कर्माला जाल असा मागचा श्लोक आपण बघितलेला आहे. त्याचा अर्थ तोच आहे की हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. जाणल्यानंतर त्रास होत नाही. ही माझी कोण नाही असं जाणलेलं असतं ना. रस्त्यानं जाणारी एखादी व्यक्ती असते, ती माझी नव्ह म्हणतोय आपण, मग त्याला जर काय झाले, त्याला ठेच लागले, मला कुठं काय वाईट वाटतंय. पण माझ्या मुलग्याला मी माझा मुलगा मानल्यामुळं त्याला ठेच लागली तर मात्र मला दुःख होते. म्हणून मी काय करायला पाहिजे, ह्यातलं माझं काही नाही. जसं परक्याबद्दलची माझी भावना असते तशीच माझ्या स्वकीयांच्याबद्दलची सुद्धा भावना असायला पाहिजे, तर प्रयाणकाली धांदल उडणार नाही. म्हणून मृत्यू शरीर निरोगी असताना कोणीही शांत राहिलो, पण मरणाच्या ठिकाणी खरा योगी पुरुष कशावरून समजतो, महात्मा कशावरून ओळखायचा, मृत्यूवरून. म्हणून त्यांची मृत्यूस्थिती साजरी करतात. कधीही बघा, सगळ्या संतांची मृत्यू तिथी साजरी केलेली आहे. अवतारांची जन्मतिथी साजरी करतात. त्यांची जन्माष्टमी असते, रामनवमी असते, असं वर्णन आहे त्याचं. रामांचा जन्म साजरा करतात, कृष्णाचा जन्म साजरा करतात. पण तुकोबांचं बीज आहे, ज्ञानोबा माऊलींची समाधी संजीवन सोहळा साजरा करतो आपण. का करतो सांगा, मृत्यू कसा असावा आणि तो मृत्यूचा सोहळा म्हणून जगण्यात तो त्यांनी जो केलेला आहे, सोहळा म्हणून भोगले ते म्हणून त्यांच्या मृत्यूचं वर्णन आपल्याला आदर्शवत वाटावं म्हणून त्यांची मृत्यूतिथी साजरी केलेली असते. म्हणून मृत्यूसमयी परमात्म्याशी एकरूपता टिकवण्यासाठी अगोदरचा अभ्यासच असायला पाहिजे. अचानकपणे कसं होईल सांगा बघू. तिथं आपण गेलो, त्याची ओळख नाही पाळख नाही, अशा व्यक्तीच्या घरात गेलो आणि त्याला म्हटलो मला हे दे तुमच्या घरातलं, तो म्हणेल तू कोण, ओळख आहे पाळख, तू कुठून आलास. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर भगवंताला अगोदर त्याच्याशी ओळख करून घेतली पाहिजे, म्हणजे तो आपल्या जवळ येईल. मग आपल्याशी ओळख व्हायला एक वर्णन फार सुंदर करतात बघा. सतत नाम घेणार असतो, भगवंत म्हणतोय मृत्यूच्या समयी जो मला हाक मारतो मी त्याच्या जवळच असतो मृत्यूच्या समयी. पण हाक मारायला त्याचा आवाज तरी मला ओळखला पाहिजे. मग ओळखायचा आवाज असेल तर माझ्या आवाजाची ओळख भगवंताला करून द्यायची असेल तर त्याच्या नामानच करता येईल. ती सतत त्याचं नाम घेतल्यामुळं माझा आवाज त्याच्या कानात राहील आणि म्हणणार तोच तो जो माझं रोज नाम घेत होता, तोच आता मला बोलवायला लागलाय. हा आवाज माझ्या ओळखीचा आहे. का, कारण नाम घेत होता ना सतत तो, त्याचं भजन करत बसायचा, त्यामुळं भगवंताच्या परिचयाचा आहे. हाच अभ्यास अगोदर करायला पाहिजे. म्हणजे आयुष्य नाम ध्यान साधनेत गेलेलं असेल तर हे अनुसंधान शेवटचं तुटत नाही. भगवंत दूर जात नाही. प्रियानाची या लग बघा न सांडी तिची माते, मला ते टाकतच नाहीत. म्हणजे भक्ताला भगवंत आणि श्री गुरु शेवटच्या क्षणी साह्याला येतात. गुरु सोडवी गाठ लिंग देहाची, शेवटी लिंग देहाची गाठ सोडावी लागते. आणि सोडण्यासाठी हळूवार एखाद्या मायेच्या हातानच ती सोडायला पाहिजे. त्यासाठी संत श्री गुरु आणि भगवंत सहाय्याला येत असतात, अन्य नाही. त्यांची सेवा जर झाली असेल तर त्या सेवेचं फळ म्हणून ती शेवटच्या क्षणाला आपला मृत्यू आनंददायी करतात. माऊलींची ओवी आहे, देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते. काय सुंदर ओवी टाकलेली आहे, केवढं मोठं आश्वासन दिलेलं आहे बघा. या सुकुमार देहाला, भक्ताच्या देहाला
सुकुमार भक्त हे असणाऱ्या भक्ताच्या देहाला हा वैकल्याचा म्हणजे संसाराचा वारा स्पर्श करेल आणि त्या संसाराच्या आणि आसक्तीच्या वाऱ्यामुळं माझ्या भक्ताला ज्या यातना होतील त्या होऊ नयेत म्हणून मी आत्मबोधाचा पांजिरा सुयेत याते, मी ज्ञानाचा पिंजरा तयार करतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्याला बसवतो आणि जाताना घेऊन जातो. किती सुंदर कशी मांडलेली एक योजना आहे माऊलीने बघा, की आपल्याला असाच मृत्यू यावा असं कुणाला वाटणार नाही सांगा बघू. म्हणून वर्णन केलेलं आहे की वर्णन की सतत देवाची आठवण देहांती तव सन्निधम असं वर्णन केलेलं आहे. माझं दैन्य आयुष्य हे दैन्यमय नसावं आणि सतत तुझी आठवण असावी देवा. काय म्हणतात, देहांती तव सन्निधम देही मे परमेश्वरम, देहाच्या अंती भगवंता मला तुझं सानिध्य दे अशी एक प्रार्थना आहे बघा. काय म्हणतात त्याला, असो तर त्या प्रार्थनेची शेवट असा आहे, देहांती तव सन्निधम देही मे परमेश्वरम म्हणजे विना दैनेन जीवनम. वर्णन कसं आहे, माझं जीवन दैन्यरहित राहू दे, विना दैनेन जीवनम देहांती तव सन्निधम देही मे परमेश्वरम, मला त्याचा काय दे, शेवटी मला त्याचा सहवासातनं मरण येऊ दे. सहवासाशिवाय मरण, माझं मरण हे त्रासदायक होईल म्हणून म्हणतात की त्याच्या सहवासामध्ये मला मरण येऊ. फार अनायसेन मरणम विना दैनेन जीवन, मला माझं मरण अनायस व्हायला पाहिजे. अनायसे कसं होईल सांगा, भगवंताच्या सान्निध्यामध्ये असतानाच हे मरण अनायशी होऊ शकतं, अन्यथा होणार नाही. मग ताटात तुटणं ह्याला तुटण्याचं रडणं असतं, कारण तोडतो ना, यमदेवता मला सोडत नाही, घेऊन जातात तोड. यमाचा पाहुणा प्राणी होय, माऊली बोलतातच, यमाच्या पाहुणचाराला जावं लागतं. नाहीतर देवदेवता सद्गुरू आपली आराध्य देवता ज्यांचं आपण नाम घेतलं, माझे सद्गुरू आणि मी ज्यांची सेवा केली ते संत, ते सगळेजण मला न्यायला येऊन पालखी घेऊन बसलेले असतात आणि चल तुला आम्ही न्यायला आलो म्हणतात. किती मजेदार गोष्ट आहे बघा. आणि हे भोगायला काही काल्पनिक बोललं नाही, हे संतांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे, वास्तव झालेलं आहे. म्हणजे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असे तुकोबांची वचन आहे. तुकोबा कसं बोलत असते सांगा बघू. आम्ही म्हणतोय असं, आम्ही जातो आमच्या गावा, नाही ते म्हणतो हेच माझं गाव आहे, मला सोडावं असं वाटणं झालंय, हेच गाव आहे. मी ज्या ठिकाणी राहतो, पुण्यामध्ये राहतो, कोल्हापुरात राहतो, मुरगुडात राहतो आणि हेच माझं गाव झालंय, मी आता मला हे सोडावंसं वाटणं झालेलं आहे, आता सोळा. पण तुकोबा म्हणतात हे गाव माझं नाही, आम्ही जातो आमच्या गावात. ते देहूला आपलं गाव समजत नाही, आमचं गाव म्हणजे भगवंताच्या सानिध्यात. म्हणून भगवंताचं पुष्पक विमान आलं आणि त्यांना घेऊन गेले. आम्हाला पुष्पक विमान येईल ना, पण त्याच्या सान्निध्यामध्ये असलो तर. म्हणूनच म्हणलेलं आहे, या भक्ताला भगवंत श्री गुरु शेवटची गाठ सोडवण्यासाठी मदत करत असतात. ही मदत फुकट मिळेल का तेवढी सांगा. त्यासाठी फार विचारपूर्वक सावधानतेनं आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट, सतत भगवंताच्या सानिध्याचा अनुभव घेतला पाहिजे. भाव तसा ठेवायचा. सानिध्याचा अनुभव घ्यायचा म्हणजे माझ्या जवळच भगवंत आहे, माझ्या सतत आसपास आहे, त्यामुळं माझा मृत्यू होत नाही, माझा देह जाईल. देह हा अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे, तो क्षय पावणार आहे, तो जाणारच आहे, त्याची मला खंत नाही. पण मी जाताना मला नेताना मात्र त्यांनीच न्यावं. मला नेताना मुराळी कोण असावा, तोच असावा, माझा भगवंत असावा. मग भगवंत जर पाहिजे ना, तर त्यासाठी प्रयत्न काय केलेत आपण, काय साधना केली की त्याला जवळ यावा, काय असं केलं की त्याची ओळख आपण वाढवली. जगाच्या ओळखी करण्यामध्ये भगवंताच्या ओळखी, भगवंत अपरिचित झाला. जो परिचित आहे, जो माझं स्वरूप आहे, त्या स्वरूपालाच मी विसरलो आणि जे माझ्याशी ज्याचा काही संबंध नाही, जे माझ्यापासून खूप दूर आहे, अशा शरीराला
आणि अशा संसाराला मी आपलं मानलं, त्यांचा परिचय करत बसलो, त्यांचंच ज्ञान प्राप्त करत बसलो, त्यांच्यामध्येच सुख शोधत बसलो. त्यामुळं मला खरं सुख जे भगवंताच्या सानिध्याचं आहे ते कधीच भेटलेलं नसतं. मग मृत्यूच्या समयी प्रयाणकाळी भगवंत म्हणतात की ताटातूट होत नाही, कारण मी त्याच्याजवळ असतो. ते काय करतात, मला विसरत नाहीत, बोलत बसतात, काहीतरी करावं, काहीतरी पाठांतर करावं. असू देत आपल्याला दासबोधातल्या ओव्या, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, हरिपाठाचे अभंग, तुकोबांचे अभंग, काहीतरी पाठांतर करावं, दिवसागणी काही पाठांतर करावे असं समर्थ बोलतात. पाठांतर का करायचं माहिती आहे काय, मृत्यूच्या समयी हळूहळू मरता मरता त्या ओव्याच्या पुटपुटत, ते अभंग पुटपुटत मरण येऊ दे, म्हणजे ते संत माझ्या जवळ राहतील. मग यासाठी मला माहिती पाहिजे ना त्या अगोदर काय, म्हणून त्यांची सेवा घडली पाहिजे, म्हणजे भय संपून जातं ना. तर हे भय संपवण्यासाठी घडली या सेवा समर्थाची, आता भय नाही वाटे ऐसे जीवा, घडली या सेवा समर्थाची, असं तुकोबा म्हणतात. म्हणूनच नचिकेतानं काय मागितलं, तर नचिकेतानं मृत्यूचं रहस्य जाणण्याचं विनंती केली यमदेवतेंच्याकडे. वास्तविक यमदेव म्हणले तेवढं सोडून माग, नाही म्हटलं मला तेच पाहिजे. आणि ते मृत्यूचं रहस्य सांगण्यासाठी यमदेवाना नचिकेताला आत्मज्ञानच द्यावं लागलं. आत्मज्ञानाशिवाय मृत्यूची भीती जात नाही. म्हणून इथं सन्निध्य म्हणतात ना, भगवंताला विसरत नाही शब्दाचा अर्थ काय आहे, तर त्यांनी जोडून घेतलेलं असतं अगोदर. ते तत्व मीच आहे असं त्यांनी जाणलेलं असतं. जीव ब्रह्मेव ना परा असं त्यांचा निश्चय असतो. आत्मज्ञानाबद्दल त्यांची काय झालेली असते, खुणगाट असते, म्हणजे कशी, त्याला एकदा जाणलेलं असतं आणि त्याच्याशीच त्यांनी जोडून घेतलेलं असतं. आणि म्हणूनच त्यांच्यापेक्षा बाजूलाचा विचार त्याच्या डोक्यात मरताना कसा येईल, फार विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ओवी सुद्धा चिंतन करण्यासारखे आहे, म्हणून आपण त्याच्यावर चिंतन करूया. रोज हे चिंतन संपवायचे नाही. जसा देवाला आठवतो तसा मी माझा देह मी एक दिवशी सोडणार आहे, तर आत्ताच देहाची सोडायची तयारी ठेवावी. झिजल्यानंतर ह्या जातच असतो, त्यावेळी आपण म्हणत असतो ये आणि मला घेऊन जा, अशी म्हणण्याची वेळ येऊ नये. मी आहे तोपर्यंत माझ्याकडून तुझी सेवा घडू दे असं सतत म्हणलं पाहिजे. ये आणि मला घेऊन जा म्हणायला नको, आणि मला कायम जर राहायचं आहे मला घेऊन जाऊ नको, अशा दोन्ही गोष्टीतून आपण बाहेर पडलो पाहिजे. जेव्हा असं पडेल ना, तेव्हा माऊली म्हणतात प्रयाणकाळी सुद्धा ते मला विसरत नाहीत, एवढ्या गडबडीत सुद्धा माझ्याशी जडून गेलेली असतात. परी नेनो कैसे पैगा, ते जडून गेले माझी अंगा, ते प्रयाणाची या लगबगा न सांडतीची माते, मला सोडत नाही ते. वेळ संपलेले आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घ्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.